कितीही ट्रीटमेंट्स घ्या, शेवटी त्यांना IVF घ्यावं लागतं. कारण का बरेच वेळा ते असंच करतात, की ते जायला उशीर करतात आणि मग नंतर IVF हाच ऑप्शन उरतो. सो मला असं विचारायचं आहे, की कोणत्या केसेसमध्ये पेशंट्सना IVFच बेस्ट असतं बाकीच्या 100 ट्रीटमेंट्स करण्यापेक्षा? ओके. सो तुमचा जो सेकंड प्रश्न आहे त्याचं उत्तर देण्याआधी पहिला सांगते, की खरंच IVF सगळ्यांना लागतं का? खरं तर IVF इंडस्ट्रीमध्ये हा एक खरं म्हणावं ते कटू सत्य आहे, की बऱ्याचदा जी भीती असते, पेशंटच्या मनातली फिअर असते आणि इन्सिक्युरिटी असते प्रेग्नन्सीला घेऊन, त्याचं भांडवल केलं जातं. पेशंटला त्याच्या भीतीचा फायदा घेऊन ट्रीटमेंट डायरेक्ट IVF ऑप्शन सुचवली जाते. कारण हे खरं आहे, की IVFचा रिझल्ट हा पटकन येतो ना, 1-2 महिन्यातच कळतं. परंतु नॅचरल प्रेग्नन्सीज, IUI त्याच्यामध्ये पेशन्स जबरदस्त लागतो. कपलकडे जर पेशन्स कमी असेल, तर त्याच्या भीतीचं भांडवल होऊन IVFची ट्रीटमेंट हं. डायरेक्ट सुचवली जाते. पण दॅट्स व्हेरी रॉंग. सेकंडली, देअर इज डेफिनेट इंडिकेशन्स की मेडिकल कंडिशन्स अशा काही आहेत, की ज्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या नॅचरल पद्धती, IUI वगैरे तुम्ही अजिबात सजेस्ट न करता स्ट्रेट IVF केलं पाहिजे. एक सगळ्यात महत्त्वाचं, जिथे एग रिझर्व्ह खूप कमी झालेलं आहे, आईचं वय हे मोठं होतं आहे, अंडे खूप लिमिटेड आहेत किंवा प्रीमॅच्युअर ओव्हेरियन फेल्युअर होते, की काही महिन्यातच तिचे एग रिझर्व्ह संपेल. दुसरं एक कंडिशन, की ज्याच्यामध्ये ऑब्स्ट्रक्टिव्ह वझोस्पर्मिया आहे, म्हणजे स्पर्मच नाही आहेत सिमेनमध्ये. टेस्टिसमधून स्पर्म घ्यायला लागत आहेत. अतिशय सिव्हिअर ओट्स कॅटेगरीचे बॅड स्पर्म आहेत. अशा ह्या काही मेडिकल कंडिशन्स आहेत, की ज्यांच्यामध्ये IVF हे खरं तर फर्स्ट ऑप्शन असेल इन्स्टेड ऑफ अ नॅचरल कन्सेप्शन. ओके. आता डॉक्टर रश्मी, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कन्फ्युजन आहे ते मला विचारायचं आहे. म्हणजे येस. IVFचा विषय सुरूच आहे तर. सो IVFमध्ये नेमकी म्हणजे फिमेलचे एग असतील, स्पर्म असेल, जे काही असेल ते सगळं नक्की आपलंच असतं का? हा खूप कॉमनली पडलेला प्रश्न आहे. परवाच एका पेशंटने विचारलं, "मॅडम बच्चा तो अपना ही होता है ना?" सो कसं असतं, IVF ही टेक्नॉलॉजी कशी आहे, की तुमचे स्वतःचे अंडे आणि स्पर्म स्वतः आतमध्ये काय करताय हे समजत नाहीये. ते आपल्या हातात नाहीये, ह्युमन कंट्रोलमध्ये नाहीये, म्हणून आपण IVF करतोय. ज्यामध्ये आईचे स्पर्म अंडे ज्यामध्ये आईचेच एग्ज बाहेर काढले जातात, मिस्टरांचे स्पर्म घेतले जातात आणि त्याच्यापासून बेबी बनवलं जातं. हं. हे बाळ तुमचंच असतं हां. आणि मग तुमच्याच गर्भाशयात आपण ते ट्रान्सप्लांट करतो. याच्यासाठी अतिशय टेक्नॉलॉजी खूप ॲडव्हान्स झाली आहे, की स्पर्म मिक्सिंग, एग मिक्सिंग होऊ नये किंवा लॅबमध्ये काही गडबड होऊ नये मूव्ही पण म्हणून आली होती या त्यावर देअर एक. इज अ इलेक्ट्रॉनिक विटनेस सिस्टम अवेलेबल विथ अस, की ज्याच्यामध्ये प्रत्येक एम्ब्रिओला, प्रत्येक बेबीला, प्रत्येक ह्याला कोडिंग केलेली असते आणि तुम्ही तो ह्याचा कोड त्याला वापरू पण शकत नाही. त्यामुळे जे IVFचे बेबी असतात ते तुमचेच असतात. हं, हं. पण ह्या टेक्नॉलॉजीचा त्याच्याहून वरती फायदा असा आहे, की समजा एखाद्या स्त्रीचे स्त्रीबीजं संपली आहेत, अंडे संपलेले आहेत किंवा तिला कुठलातरी मोठा जेनेटिक आजार आहे, जो आजार बाळापर्यंत पोहोचला आहे आणि तो प्रत्येक वेळी बाळांपर्यंत पोहोचू शकतोय आणि त्यांना हेल्दी बाळ हवंय. त्या स्त्रीला एग डोनेशनचा तिला पर्याय अवेलेबल आहे. आणि जर एखाद्याचे स्पर्म अजिबातच नाही आहेत आणि स्पर्ममध्ये काहीतरी फॉल्ट आहे, त्याला जेनेटिक आजार आहेत, सारखे-सारखे दोघांचे बेबीजचे प्रेग्नन्सी टिकत नाही आहे, त्या केसमध्ये स्पर्म डोनेशन घेऊ शकतात. काही-काही वेळी जर दोघांना प्रॉब्लेम असेल तर एम्ब्रिओ डोनेशन म्हणजे की आपण आयतं बेबी दुसऱ्याचं देखील घेऊ शकतो. इंडियामध्ये लॉ इन प्लेस आहे. कुठलीही गोष्ट, कुणाचेही अंडे, कुणाचेही स्पर्म असं काहीही करता येत नाही. त्या लॉला आधारित होऊन तुमची पूर्ण फिजिकल तपासणी घेऊन प्रॉपर लीगल पद्धतीने तुम्ही डोनेशन घेऊ शकता. हे सगळं गोपनीय असतं आणि मात्र पेशंटला सांगण्यात येतं, की तुमचं कसं आपण करणार आहोत आणि मग ते चूज करतात, की त्यांना जेनेटिकली दुसरं बाळ चालणार आहे का? अल्टिमेटली झालेलं बेबी तुमच्या गर्भाशयात सोडून तुम्हीच प्रेग्नंट होता, तुम्हीच डिलिव्हरी होता आणि तुम्हीच दूध देखील पाजतात. त्यामुळे बाळ हे अल्टिमेटली हं. तुमचंच होऊन जातं. बट देन जेनेटिकली ते बाळ तुमचं असेल किंवा नसेल ह्याचं चॉईस करण्याचा अधिकार पण तुम्हाला असतो.